मित्रांनो बँकेत आलो होतो. आता गाडी इथं लावली मी. हे जे एक जरा गाडीला घासलं राव आपल्या स्क्रॅच पडला. राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. इथं चिल्लरमध्ये काम चाललेलं आहे. ह्याच्यात कोण ठेवले पैसे असे जाळी? काय उठल्यापासून आहे ना हा डावा डोळा आहे माझा. डोळ्यात काहीतरी गेलंय. 2-3 वेळा त्याला जवळपास बशीमध्ये असं पाणी घेऊन मी बुडवलं पण ते काय राहत नाही. आता एक ड्रॉप आणायचं आहे त्याने गावातून येताना. आणि डोळा एकदम म्हणजे सुळसुळ लाल झाला माझा. तर मित्रांनो फायनली आपण आत्ता निघालोय घरातून. मग मी एक चप्पल शिवायची, चप्पल पण शिवली. आणि आता आम्ही चाललो बँकेत, कारण की बँकेत उशिरा गेलं तर मग आत्ता 1 वाजलेत. तिथे जाऊच तर मग ज्यावेळेस सुट्टी होती बँकवाल्या लोकांची त्यामुळे लवकर चाललं. आत्ताच बँकमध्ये जाऊन पहिले पैसे भरायचे भरू. ऊन इतकं वाढलंय सावत नाही सगळं ऊन. मुलांनी फार असं डोकं दुखायला लागले, गरम होतं. असं डोक्यावर जर हात ठेवला ना तरी असे गरम झालेत केस. काय म्हणणं आहे तुझं? आणि टोपी पण घ्यायची आपल्याला. मित्रांनो आता स्लीप वगैरे बसली. लाईन आहे, लाईनमध्ये थांबलं पैसे भरायसाठी. बँकेत झालेत पैसे वगैरे भरून. बँकेचं काम केलं 1:15 झाले. स्क्रॅच पडला बस तर वाटतं गाडीला. स्क्रॅच पडला गाडीला आत्ता हे कामाचा. आला आपण मिक्सरचं भांडं रिपेअरिंग करायला. फायनली आपला मिक्सर झाला आहे रिपेअरिंग. झालं का? झालं का तिथे? चला कुकरचं वॉल नीट करायचं होतं. एक गेला होता वॉल. हा जो वॉल असतो तो खराब झाला होता. तो नीट केला होता निघायचे. आणि पैसे व्हायचे सुट्टे. तर आत्ताच घरी आलो आहे. 1:45 वाजले. आणि पिल्लू बाहेर भेटला. त्याचं पिल्लू आहे. तर मित्रांनो आलं आहे ह्याला घरात आणलं आहे मी आत्ता. मम्मीने ते वाढायला लागलेत मला. पोळी नाही यायला थोडीशी मुलीच बाहेर पिल्लो. ते संध्याकाळी आरतीला येतं माहिती का रोज? हा हा हुशार पिल्लू आहे. म्हणजे मम्मी पण हुशार नाही, हे पण हुशार आहे. हे खंदूची एकदम. किती ती तुला पोळी पाहिजे? तुला आमच्या खंदूकडे जायचं का? आमच्या खंडूकडे जायचं. खंडू मी घेऊन आलोय आमच्या खंडूला दाखवायला. खंडूचं दर्शन बघा. खंडू कोण आहे? खंडू कोण आहे? घरात गेलं, घरात गेलो का? घरात गेलं ते पळून. हट 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 हट. ते घरात आलं पळून. थांब त्याला पोळी पण दे, पोळी पण दे. इकडे झालं चल काय चल पुढे चल. हट 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 गेलो पळून. आता घरीच्या पोळी घेऊ ना घे बरोबर. घरी गेलो ती हुशार. बटाट्याची भाजी, पोळी आणि लिंबाचं लोणचं आणि थोडीशी खिचडी पण आहे. मम्मीला उपास आज पण उपास आहे. बस थोडं मला थोडीशी दे, तुला जास्त घे. तर मित्रांनो पूर्ण जेवण करून घेऊ कारण भूक लागली गावातून आलो तर. मित्रांनो जस्ट ना आता आपलं जेवण झालं. आणि आता पहिली एक होई आपली म्हणजे प्रॅक्टिकल बुक होती ती कंप्लीट केली. तर एक नवीन बुक भेटली आपल्याला कॉलेजकडून. तर ही पूर्ण बुक आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर जवळपास 30 पानं लिहायची आहेत. तर आजच सुरुवात केली आहे लिहायला. तर बघू आता किती दिवसात लिहून होते. कारण की एका दिवसात मी कोणतीच होई आत्तापर्यंत पूर्ण केलेलं नाही. आहे का मम्मी? ठीक आहे मित्रांनो आता लिहून घेऊ. जेवढं होईल तेवढं बघू. आता काहीतरी किती वाजले दादा? 2:30 वाजलेत. 2:21 मिनटं झाले. बघू जेवढं होईल लिहून. तर 3-3:30 पर्यंत लिहू. तर 5 वाजता परत मित्राचं एक काम आहे गावामध्ये, ते करायला जायचं आपल्याला. तर मम्मी म्हणली चहा टाकते. आता 5:30 वाजले. मी म्हणलं चहा नको आता थंड झालं. आईस्क्रीम खातो. फॅमिली पॅक आणलं होतं पप्पांनी मागाशी. आईस्क्रीम खातो गावात जातो. तर मित्रांनो आता मित्राच्या घरी आलो. बोर्ड वगैरे खोलून बघितलं तर एक 16 एम्पियरचं स्विच खराब आहे आणि 6 एम्पियरचं एक सॉकेट खराब आहे. ते आणायला आता सांबरेली इलेक्ट्रिकलमध्ये चाललो आहे आणि माझा मित्र. आणि माझे पैसे आता चहा पण दिला पहिला. चहा वगैरे किंवा आता घरी जाऊ. मित्रांनो आता 7:05 झाले. जस्ट घरी आलो आता. खंडूला पण गाडीवर चक्कर मारली. आज खंडूला गाडीवर बसून चक्कर मारलेली ती. खंडून चक्कर मारली. रोज गाडीवर बसत नाही कधी जास्त धरलं तर. कारण आज त्याला बेटला धरून बसवलं होतं. मंदिराकडे बघून काय काम चाललंय. 8 वाजता आरती. आता 9:15 झाले. पाणी सुटले. मम्मी पाणी भरू राहिली आणि जेवायला बसले. मम्मी आलो. मम्मी तू पण जेवण करून घे.
जेवायला आज कैरीचं लोणचं, पापड, डिंगऱ्या, गाजर तोंड लावायला आणि बटाट्याची भाजी आणि पोळी एवढा मेनू मम्मीने केलेला आहे. आता जेवण करून थोड्या मी चौकात काम करेल, ते करायला पण नाही का आपल्याला. आत्ताच घरी आलो आहे, वाराला 5 कमी आहे आणि ते चौकात चौकात काम करायचं होतं लाईटचं एक. आत्ता ब्लॉग जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.